Hello friend, welcome back student. Our today's topic is torque acting on current loop. आजचा आपण टॉपिक बघणार आहे टॉर्क ऑन दी करंट लूप. या टॉर्क काय असतो हा आधी आपल्याला बघायचा आहे आणि मग त्यावरून जर आपल्याकडे करंट लूप आहे तर त्या करंट लूपवरती टॉर्क कशा पद्धतीने ॲक्ट होऊ शकतो हे आजचा आपला टॉपिक असणार आहे. मग बघा, टॉर्क ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असावी माझ्या अंदाजे. टॉर्क म्हणजे काय? आपण फोर्स लक्षात घेतो, ठीक आहे. फोर्स आपण एखाद्या बॉडीवरती ॲक्ट केल्यानंतर ती बॉडी पर्टिक्युलर लिनियर मोशन परफॉर्म करू शकते, बरोबर आहे. पण टॉर्क ही असे एक कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या थ्रू बॉडी लिनियर मोशन परफॉर्म करत नाही तर ती काय होते, रोटेट होते, ठीक आहे. टॉर्क म्हणजे थोडक्यात काय असणार आहे, मुवमेंट ऑफ कपल. ओके, पेअरमध्ये फोर्स एकाच बॉडीवरती, सेम बॉडी आहे आणि सेम बॉडीवरती जर दोन फोर्स सेम मॅग्निट्यूडचे बट अपोजिट डायरेक्शनमध्ये जर ॲक्ट होत असतील तर तो असतो तुमचा टॉर्क ऑन दॅट ऑब्जेक्ट ऑर ऑन दॅट बॉडी. आणि टॉर्कची प्रॉपर्टी काय आहे तर टॉर्क इज यूज टू रोटेट दी बॉडी. टॉर्क हा काय करतो, बॉडी रोटेट करू शकतो. तर ही आजची जी आपण कॉन्सेप्ट बघणार आहोत तर ही कॉन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. आणि ही कॉन्सेप्ट जी आहे, जी मोटारची कॉन्सेप्ट आहे, जे मोटार आपण बघतो इलेक्ट्रिक मोटारमध्ये जे फंक्शनिंग होतं तर ते फंक्शनिंगमध्ये आपल्याला ही कॉन्सेप्ट लक्षात येणार आहे, ठीक आहे. बघा, थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. हा माझ्याकडे एक डस्टर आहे, आपण याला समजूयात ही करंट कॅरिंग कॉईल आहे किंवा हा एक ऑब्जेक्ट, ही बॉडी आहे. ओके, तर या बॉडीवरती मी या डायरेक्शनमध्ये एक फोर्स अप्लाय केला, या डायरेक्शनमध्ये मी फोर्स अप्लाय केला तर काय होऊ शकतं, ही बॉडी अशा पद्धतीने वर जाईल. ओके, आणि त्याच वेळी मी या डायरेक्शनमध्ये सुद्धा एक फोर्स अप्लाय केला, सेम मॅग्निट्यूडचा आहे, सेम बॉडी आहे, त्यावरती एक साईडने मी खालून फोर्स अप्लाय करते आणि दुसऱ्या बाजूने मी वरच्या डायरेक्शनने असा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करते. मग त्यामुळे काय होणार आहे तर ही बॉडी अशा पद्धतीने रोटेट होऊ शकते, ठीक आहे. म्हणजे काय, आपण कपल ॲक्ट केला, एक सेम बॉडी आहे आणि या बॉडीवरती आपण कपल ॲक्ट केलेला आहे, म्हणून त्यामुळे काय झालं तर ही बॉडी रोटेट होऊ लागली, गोल फिरू लागली, त्या फील्डमध्ये फिरायला लागलेली आहे. मग ही जी प्रॉपर्टी आहे, हा जो एक फिनॉमिनन आपण इथे लक्षात घेतो त्याला आपण म्हणतो टॉर्क, ठीक आहे. तर मग ज्यावेळी आपण असा एक करंट कॅरिंग कंडक्टर घेतलेला आहे किंवा आपल्याकडे आता आहे करंट कॅरिंग लूप, हे लूप जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर मॅग्नेटिक फील्ड थ्रू त्या लूपवरती मॅग्नेटिक फोर्स अप्लाय होऊ शकतो, जे की आपण प्रिव्हियस पॉईंटमध्ये बघितलेलं आहे. करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन दी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, तर त्यावरती जो मॅग्नेटिक फोर्स अप्लाय होतो तो आपण फाइंड आउट केलेला आहे, F=ILB साइन ऑफ थीटा. मग तशा पद्धतीने आपल्याला या लूपवरती फोर्स, मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट झालेला ऑब्झर्व होऊ शकतो. पण आपण इथं आता नॉर्मली कोणत्याही शेपच्या लूपवरती आपण टॉर्क ऑब्झर्व करू शकतो. तो सर्क्युलर असू शकतो किंवा रेक्टँग्युलर असू शकतो. कोणत्याही शेपमध्ये आपण लूप घेतला आहे त्यावरती आपल्याला टॉर्क ऑब्झर्व करता येऊ शकतो. पण नॉर्मली आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा तर आपण इथं घेऊयात हा रेक्टँग्युलर शेपमधला लूप, ठीक आहे. हा रेक्टँग्युलर लूप आपण घेतलेला आहे, करंट कॅरिंग लूप आपण हा घेतलेला आहे. हा जो करंट कॅरिंग लूप आहे, रेक्टँग्युलर करंट कॅरिंग लूप जो आहे तो आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेला आहे. हियर वी प्रोड्यूस दी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बाय युजिंग दी मॅग्नेट्स और इलेक्ट्रोमॅग्नेट. कोणत्याही प्रकारचे मॅग्नेट यूज करून किंवा सोलेनॉइड यूज करून आपण एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेला आहे आणि त्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये हा कॉईल आपण प्लेस केलेला आहे. इनिशियल कंडिशन काय आहे तर हा जो लूप आहे, रेक्टँग्युलर लूप जो आहे तो आपण अशा पद्धतीने प्लेस केला आहे की त्याचा जो प्लेन आहे, प्लेन ऑफ दिस कॉईल इज पॅरलल टू दी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात, हा तुमचा कॉईल आहे, ठीक आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड हे या डायरेक्शनमध्ये जात आहे, ठीक आहे. इथं आपण एक नॉर्थ पोल ठेवलेला आहे आणि इथं आपला साऊथ पोल आहे, ठीक आहे. नॉर्थ आणि साऊथ पोलचं काय करतील हे दोन्ही पोल एकत्रित मिळून, तर या मधल्या स्पेसमध्ये काय प्रोड्यूस करतील, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. आणि आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, लाईन्स ऑफ फोर्सेस ट्रॅव्हल फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. तर इथला हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल मिळून मधल्या जो स्पेस आहे त्याच्यात आपल्याला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेले की ज्याचं डायरेक्शन कसं आहे, हे अशा पद्धतीने आहे. ओके, मग हे या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्याच डायरेक्शनमध्ये आपण हा लूप अशा पद्धतीने ठेवला.
हा लूप आपण असा ठेवलेला आहे, त्याच्याच प्लेनमध्ये, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डच्याच प्लेनमध्ये हा जो आपण लूप आहे तो अशा पद्धतीने ठेवला आहे. त्यामुळे लूपची ही साईड आणि ही साईड जी आहे, या दोन्ही साईड पहा, ही साईड आणि ही साईड, या दोन्ही साईड लाईन्स ऑफ फोर्सेस अशा ट्रॅव्हल होतात, तर या दोन साईडला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ह्या परपॅन्डिक्युलर आहेत. पण ही जी साईड आहे ही पहा, या साईड या दोन साईड ज्या आहेत त्या रेक्टँग्युलर लूपच्या, ह्या लाईन्स ऑफ फोर्सेसला कशा आहेत, आता पॅरलल आहेत. लाईन्स ऑफ फोर्सेस इथून इकडे चालल्यात आणि ही साईड सुद्धा कशी आहे, लाईन्स ऑफ फोर्सेसच्याच अलॉंग आहे. म्हणजे रेक्टँग्युलर लूपच्या दोन साईड ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला पॅरलल असतील आणि दोन राहिलेल्या साईड ज्या आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला परपॅन्डिक्युलर असणारे, जे की आपल्याला इथं डायग्राममध्ये दिसतंय. ठीक आहे, फर्स्ट आपली पोझिशन इथं आपण बघतो. हे पॅरलल लाईन्स काय रिप्रेझेंट करतात, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी बार. ओके, हे आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ साऊथ पोल थ्रू प्रोड्यूस झालेले, ज्याच्यामध्ये आपण ही रेक्टँग्युलर कॉईल प्लेस केलेली आहे, ज्याच्यामधून करंट आय पास होतोय. अशा पद्धतीने करंट आय पास होतोय. ओके, मग त्याची ही साईड ए बी अँड सी डी या दोन साईड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर आहेत. ओके, आणि बी सी अँड ए बी या दोन साईड या पॅरलल आहेत. ओके, ए डी अँड बी सी या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहेत आणि ए बी अँड सी डी या परपॅन्डिक्युलर आहेत. मग आपल्याला याच्या आधीची कॉन्सेप्ट इथं लक्षात घ्यायची आहे. काय कॉन्सेप्ट आहे, व्हेन द करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फोर्स इज ॲक्टेड ऑन दॅट current carrying conductor and the magnetic force is maximum when the length of conductor is perpendicular to the magnetic field and force is minimum when the length of conductor is parallel to the magnetic field. मग इथं पहा, ही BC आणि AD या दोन साईड मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहेत आणि ABCD या दोन साईड मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर आहेत. याचा अर्थ काय, तर ही जी साईड आहे AD अँड BC या दोन साईडवरती फोर्स तुम्हाला मिनिमम ऑब्झर्व होणार अँड दी साईड AB अँड CD या दोन साईडवरती मॅक्झिमम फोर्स आपल्याला ऑब्झर्व होणार. ठीक आहे, आणि या फोर्सचं डायरेक्शन आपण बाय युझिंग फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आता पहा, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल लावायचा झाला तर आपल्याला हा पहा, करंटचं डायरेक्शन हे खालच्या डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे आणि तुमचा मॅग्नेटिक फील्ड लाईन या डायरेक्शनमध्ये जात आहेत, बरोबर आहे. मग पहा, हा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हा असा आहे, फोर फिंगर, मिडल फिंगर अँड दी थंब प्लेस्ड म्युच्युअली परपॅन्डिक्युलर टू इच अदर. हे दिसत आहेत एकमेकांना परपॅन्डिक्युलर, तिघही परपॅन्डिक्युलर आहे. तर फर्स्ट फिंगर इंडिकेट करणार डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर इंडिकेट करणार तुमचं डायरेक्शन ऑफ द करंट अँड द थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन दॅट कंडक्टर. तर मग बघा, हाच लॉ आपण इथं अप्लाय केला. हे पहा, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हा आहे तुमचा डायरेक्शन ऑफ द करंट, म्हणजे फोर्स कुठं आहे, या एक्झॅक्ट AB साईडला परपॅन्डिक्युलर अँड आउटवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजेच तुम्हाला हा अशा पद्धतीने फोर्स ऑब्झर्व होईल या साईडवरती, हा आउटवर्ड डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये. म्हणजे तुमच्या साईडला फोर्सचं डायरेक्शन तुमच्या साईडला असणार आहे, म्हणजे ही AB साईड जी आहे ती तुमच्या बाजूने खेचली जाणार आहे. ठीक आहे, आता या साईडवरती DC साईड जी आहे, या DC किंवा CD या साईडला आपण फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल अप्लाय केला तर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन हे, पण करंटचं डायरेक्शन हे वरचं आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये चाललं आहे ना. म्हणजे हे आपण अशा पद्धतीने अप्लाय करूयात. हे मॅग्नेटिक फील्ड हा आहे तुमचा करंट अपवर्ड डायरेक्शनमध्ये जाणारा. मग आता थंब कुठं पॉइंट आउट करतोय, इनसाइड द प्लेन, म्हणजे ही जी साईड आहे CD याला परपॅन्डिक्युलर असेल, पण कुठं इनसाइड जाणारा असणार आहे, आतमधल्या बाजूने जाणारा फोर्स असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच ही साईड जी आहे CD साईड ही आतमध्ये खेचली जाईल आणि BA साईड और AB साईड जी आहे ती बाहेरच्या बाजूने खेचली जाणार. म्हणजेच तुमची ही कॉईल या मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट होणार आहे. ठीक आहे, ही कॉईल काय होईल, रोटेट होणार. याचाच अर्थ काय, तर या कॉईलवरती 2 इक्वल
बट इन अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्सेस अप्लाय होत आहेत. सो ऑन द कॉईल वी ऑब्झर्व टॉर्क इज ॲक्टेड. या कॉईलवरती आपल्याला टॉर्क ॲक्ट झालेला ऑब्झर्व होतो. तर सुरुवातीला आपण BC अँड AD या दोन साईडवरचा फोर्स बघूयात. नंतर ABCD या दोन साईडवरचा फोर्स बघूयात आणि त्यावरून आपल्याला त्या कॉईलवरती ॲक्ट होणारा फोर्स हा आपण इथं बघणार आहे. तर बघा, फोर्स ऑन साईड BC अँड AD. फोर्स आपल्याला माहिती आहे, करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला आहे तर फोर्स काय असतो, F बार इक्वल टू IL2. आता इथं आपण ज्या साईड कन्सिडर केलेल्या आहेत, AB साईड याची लेंथ आहे L1 आणि BC साईडची लेंथ आपण कन्सिडर करूयात L2. तर BC किंवा AD दोन्हींची साईड लेंथ ही सारखीच असणार आहे, L2च असणार आहे. ठीक आहे, आणि त्यावरती ॲक्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स फील्डसुद्धा सारखंच असणार आहे. त्यामुळे F बार किंवा त्याला आपण म्हणूयात F2. फर्स्ट AB साईडवरती ॲक्ट होणारा फोर्सला म्हणूयात F1, BC वरती ॲक्ट होणारा फोर्स आहे F2, CD वरती ॲक्ट होणारा फोर्स आहे F3 आणि AD वरती ॲक्ट होणारा फोर्स आहे F4. तर F2 अँड F4 हे दोन फोर्सेस आपल्याला इथं बघायचे आहेत. मग हा F2 आपला असेल F2I L2 बार क्रॉस B बार, म्हणजेच F2 इक्वल टू काय असेल IL2B साइन ऑफ थिटा. पण थिटा काय आहे आता, तर थिटा आहे 0. त्यामुळे F2 इक्वल टू IL2B साइन ऑफ 0. साइन ऑफ 0 असतो 0, त्यामुळे F2 काय असेल 0 असणार आहे. मग जर BC वरती 0 फोर्स आहे तर मग AD या साईडवरती सुद्धा 0 फोर्स असणार आहे. याचाच अर्थ काय, BC अँड AD F2 अँड F4 दोन्ही फोर्सेस काय असतील 0 असतील. म्हणजेच ह्या दोघांवरती जे फोर्स ॲक्ट होतील हे लिनियर असणारे कोलिनियर फोर्सेस असतील आणि त्यामुळे ते दोन्ही फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करतायत. ठीक आहे, एक्झॅक्ट रोटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे त्यावरती हे दोन्ही फोर्स ॲक्ट होतील F2 आणि F4 आणि त्यामुळे काय होणार, तर ते दोन्ही कसे आहेत, कोलिनियर फोर्सेस असल्या कारणाने ते दोन्हीही कॅन्सल होणार आणि त्यामुळे या दोन साईडवरती टॉर्क ऑब्झर्व होणार नाही. ठीक आहे, मग आता ह्या बाकीच्या साईड राहिल्या AB अँड CD. तर मग आपल्याला माहिती आहे AB वरचा फोर्स लक्षात घ्यात F1 बार इक्वल टू IL1 बार क्रॉस B बार. ओके, कारण ह्या AB किंवा CD याची लेंथ आपण L1 कन्सिडर केलेली आहे आणि त्यावरचा फोर्स F1 ने आपण रिप्रेझेंट करतो. ओके, मग मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये लिहिलं F1 इक्वल टू IL1B साइन ऑफ थिटा. बट थिटा काय आहे या केसमध्ये थिटा काय आहे, 90 डिग्री आहे, बरोबर आहे. मग साइन 90 असतो 1. सो F1 इक्वल टू IL1B साइन ऑफ 90 डिग्री मीन्स F1 तुमचा काय येईल IL1B. हा तुम्हाला मिळाला फोर्स ऑन दी AB. ओके, मग सेम आपल्याला फोर्स ऑन CD काढता येणार आहे, याच मेथडने तुम्हाला काढता येणार आहे, पण त्याला आपण म्हणूयात F3 इक्वल टू IL1B साइन ऑफ 90 मीन्स F3 इक्वल टू IL1B. ओके, इथपर्यंत आलं. म्हणजेच यावरून कन्क्लुजन काय भेटतंय, F1 इक्वल टू F3 इक्वल टू IL1B. दोन्ही फोर्सेस कसे आहेत, सारखे आहेत. या AB अँड CD या दोन्ही साईडवरती ॲक्ट होणारे फोर्स हे सारखेच आहेत, पण त्यांचं डायरेक्शन जे आहे हे डिफरंट आहे. यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा आउटवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, यावरती ॲक्ट होणारा हा इनवर्ड डायरेक्शनमध्ये. थोडक्यात इथंही मी एक छोटी डायग्रॅम काढलेली आहे, या डायग्रॅमवरून आपल्याला तो डायरेक्शन ऑफ फोर्स सांगता येणार आहे. हा तुमचा प्लेन आहे. ठीक आहे, तर आपल्याला पुढं काय बघायचं आहे, तर यावरती एक्झॅक्ट टोटल नेट टॉर्क किती आहे. फोर्स दोन साईडवरचे इंडिव्हिज्युअल फोर्सेस तर आपण काढले, पण यावरून आपल्याला या कॉईलवरती ॲक्ट होणारा नेट टॉर्क काढायचा आहे. मग त्यासाठी आपण ही छोटीशी डायग्रॅम इथे लक्षात घेऊयात. हे आहे तुझ्या या कॉईलचा प्लेन. ओके, हा आपला या कॉईलचा प्लेन आहे, या कॉईलचा हा प्लेन आहे. म्हणजे ही साईड आपण लक्षात घ्या. हा फोर्स तुमचा थोडक्यात हे इकडे मी दाखवते आणि हा आहे अशा पद्धतीने, हा आहे F1 आणि हा आहे F3.
ओके, हा F1 या डायरेक्शन म्हणजेच आउटवर्ड डायरेक्शनमध्ये आणि हा F3 आतमध्ये आहे, इनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे आणि ही ती साईड आहे. ओके, हे डायरेक्शन मी इथं रिप्रेझेंट केलेलं आहे, हेच मी इथं काढलेलं आहे. आता बघा याचा हा सेंटर आहे. ही लेंथ किती आहे? ही लेंथ आहे L2. ही टोटल लेंथ किती आहे हे पहा. ही लेंथ किती आहे? L2 आहे. BC म्हणजे ही हा साईड म्हणजेच हाफ लेंथ काय असेल? L2/2. हाफ लेंथ असेल L2/2. मग या जो सेंटर पॉइंट याचा भेटतोय, या पूर्ण याला आपण एक एरिया वेक्टर कन्सिडर करूयात. म्हणजे थोडक्यात आपण इथं पहा, ओके, ही कॉईल आहे तुमची. ओके, हा तिचा प्लेन आहे. हा फोर्स एक या डायरेक्शनमध्ये जातोय आणि हा या डायरेक्शनमध्ये जातोय. मग आपल्याला काय काढायचं आहे? टॉर्क काढायचा आहे. ओके, टॉर्क म्हणजे काय असतं? नॉर्मली त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय आहे? तर मॅग्निट्यूड ऑफ एनी फोर्स इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स बिटवीन दी टू फोर्सेस. दोन फोर्समधला परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आणि दोन्हींमधल्या एका फोर्सचं मॅग्निट्यूड, कारण दोन्ही फोर्स तर सारखेच आहेत. ओके, मग हा जो प्रॉडक्ट आहे त्याने आपण टॉर्क फाइंड आउट करू शकतो. मग आपल्याला या दोन्हींमधलं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आहे. हा फोर्स इकडे जातोय, हा फोर्स इकडे जातोय, यांच्यामधलं हे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स असणार आहे. आणि हे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आपण कशाने रिप्रेझेंट केलंय? तर या डायग्राममध्ये आपण L2 ने रिप्रेझेंट केले. हे आहे या दोन्ही फोर्समधलं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, मग आपल्याला इथून एवढा मोमेंट आर्म फाइंड आउट करता येईल, इथून एवढा मोमेंट आर्म फाइंड आउट करता येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हा एरिया वेक्टर लागेल. मग हा एरिया वेक्टर काय कॉन्सेप्ट असणार आहे? हा तुमचा एक सरफेस एरिया आहे, त्याला जी परपॅन्डिक्युलर असेल त्याला आपण असं लक्षात घेऊयात, हा एक्झॅक्ट या सरफेसला कसा आहे? हा परपॅन्डिक्युलर आहे. परपॅन्डिक्युलर जो एक परपॅन्डिक्युलर आपण एरियाला परपॅन्डिक्युलर अशी जी लाईन काढणार आहे तो त्याचा असणार आहे एरिया वेक्टर. ठीक आहे, मग ह्या एरिया वेक्टरचा इथं आपण यूज करणार आहोत. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊयात. ओके, तर बघा नेट टॉर्क काय असणार आहे याच्यावरती, या कॉईलवरती. तर नेट टॉर्क पहा, टोटल काय असेल हे पहा. हा मोमेंट आर्म असेल F1 L2 /2 आणि हा F3 L2 /2 आणि नेट टॉर्क होईल टो इक्वल टू F1 इंटू L2 /2 प्लस F3 इंटू L2 /2. पण आपण इथंच बघा फाइंड आउट केलं F1 इक्वल टू F3 आहे. ओके, त्यामुळे आपण काय केले? दोघांची होईल ॲडिशन. सो 2F1 इंटू L2 अपॉन 2. ओके, बट F1 काय आहे किंवा F3 काय आहे? IL1B. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले आपण, 2 कॅन्सल झाल्यामुळे F1 L2 भेटलाय आणि F1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, टो इक्वल टू I इंटू L1B L2. पण L1 अँड L2 म्हणजेच काय? लेंथ अँड ब्रेड्थ यांचं आहे मल्टिप्लिकेशन, म्हणजेच एरिया ऑफ द रेक्टँग्युलर कॉईल. सो वी गेट द टॉर्क ऑन द कॉईल इज टो इक्वल टू IAB. या कॉईलवरती जो टॉर्क ॲक्ट होणार आहे, या पोझिशनमध्ये जो टॉर्क ॲक्ट होणार आहे तो काय असेल? IAB. हा तुम्हाला या कॉईलवरती ॲक्ट झालेला टॉर्क ऑब्झर्व होणार आहे. ठीक आहे, तर अशाच पोझिशन जर आपण या कॉईलची चेंज केली, हे एक्झॅक्ट या फील्डला कसं आपण पॅरलल हा कॉईल प्लेस केलेला आहे, त्यामुळे दोन साईड ह्या एक्झॅक्ट मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर येत आहेत आणि उरलेल्या दोन साईड ह्या मॅग्नेटिक फील्डला पॅरलल येत आहेत. आणि त्यावेळी त्या कॉईलवरती ॲक्ट होणारा हा आहे टॉर्क, टो इक्वल टू IAB. आणि त्याच्यामुळे आपली ही कॉईल या मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट होणार आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला तो टॉर्क ऑब्झर्व होणार आहे, नेट टॉर्क IAB. ओके, तर हा तुमचा नेट टॉर्क याच्यावरती ऑब्झर्व होतोय. पण जर आपण कॉईल रोटेट केली आहे, काहीतरी पर्टिक्युलर अँगल क्रिएट केलेला आहे, तर त्यावेळी तुम्हाला टॉर्क काय ऑब्झर्व होऊ शकतो? हा ही आपला नेक्स्ट पॉईंट आहे. तर ती जी नेक्स्ट कंडिशन जी आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. ओके, आपण या पॉईंटपर्यंत इथे थांबूयात.